सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं बीड जिल्हाच नाही तर अख्खा महाराष्ट्र हादरलाय। या हत्या प्रकरणाचा मुद्दा उचलून धरत आता विरोधकांकडून देवेंद्र फडणवीस सरकार आणि गृह खात्यावर निशाणा साधला जातोय। बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर सुद्धा आता प्रश्न उपस्थित होत आहेत। अशातच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी बीड मधून थेट मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव घेत एका माजी उपसरपंचाचं अपहरण झाल्याचं समोर आलं होतं। या प्रकरणानं खळबळही उडाली होती। पण आता हा अपहरणाचा सगळा प्रकार बोगस असल्याचं पोलीस तपासात उघड झाले। या प्रकरणाचं बिंग पोलिसांनी फोडले। तर नेमका काय होता हा प्रकार आणि पोलिसांनी कसं या प्रकरणाचं बिंग फोडलं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। सकाळी 5 वाजता आपल्याला मुंबईला जायचे, आपल्याला पंकजाताईंकडून 20 लाखांचं पत्र आणायचे असं सांगून माजी सरपंच दत्तू इंगळे यांनी आपल्याला गाडीत घातलं, आपलं अपहरण केलं आणि पाटोदा तालुक्यात नेलं। एका खोलीत डांबलं, आपल्याकडील 2.5 लाख रुपये सुद्धा लुटले आणि त्यानंतर साखळीनं हातपाय बांधून कुलूप लावलं असा दावा केस तालुक्यातील माजी उपसरपंच ज्ञानेश्वर इंगळे यांनी केला होता। इतकंच नाही तर 3 जण बाहेर जाताच त्यांनी तिथून सुटका करवून घेत कुलूप लावलेल्या पायानंच थेट पोलीस स्टेशन गाठलं होतं आणि त्यांच्या या दाव्याने बीडमधील अपहरणाच्या घटना थांबत नसल्याची टीका होऊ लागली होती। आता नेमकं काय म्हणालेत ज्ञानेश्वर इंगळे पाहूयात। सकाळी 5 वाजता आपल्याला मुंबईला जायचं म्हणून त्यांना आपल्याला पंकजाताईकडून 20 लाखाचं पत्र आणायचं म्हणून 2 लाख रुपये 10% घेऊन सोबत बोलवलं आणि कळम चौकातून गाडी पोलीस स्टेशनच्या गेट मधून आली। गाडी यायली म्हणून गाडीकडे वाट बघत बसलो तर पोलीस स्टेशन मधून गाडी आली आणि मला कळम चौकातून त्यांनी गाडीत बसविलं आणि गाडीत बसविल्यानंतर मुंबईला जायचं म्हणून निघाल्यानंतर त्यांनी वाटालाच माझं नरडा आवळलं दोरीने, पण पॅक आवळलं नाही। मी दोन्ही हात असे मध्ये घालून ठेवलेले होते, त्याच्यामुळं काय झालं नाही। मग त्याच्यानंतर इथं पाठवत्याच्या पुढं जे पेट्रोल पंप बंद पडलेला आहे त्याच्या पुढे आल्यानंतर राईटला उजव्या हाताला एक बंगला आहे, त्या बंगल्यामध्ये आणून मारहाण केली आणि मला मध्ये रूम मध्ये कोंडून ठेवलं, पायाला कुलूप लावला, साखळी लावून हाताला दावेनं बांधलं आणि तुझं आता संध्याकाळी बघू काय करायचंय ते। माझ्या खिशेतले 2,07,000 आणि मोबाईल मध्ये माझे 51,000 रुपये फोन पे वर आहे। माझं ज्ञानेश्वर गणपती इंगळे, मूळ कळमंबा, राहतो चंदन सावरवाला, माझं बांधकाम आहे। मी असं राहायला केजलाय। ज्यांनी उचललं तुम्हाला त्यांची तुमची ओळख आहे? हो आहे ओळख आहे, दत्ता तांदळे म्हणून। कोणत्या उद्देशाने आपल्याला उचललं होतं त्यांनी ते उद्देश त्या टायमाला कळाला नाही। ज्या टायमाला इकडं आणल्यानंतर उद्देश कळायला गेला, आपल्याला मारून टाकायचं होतं आपले पैसे घेऊन। आणि अजून संध्याकाळपर्यंत पैसे मागव, तुला सोडून देतो म्हणत होते। आता यानंतर तुम्ही काय तक्रार वगैरे काय? हा, एसपी ऑफिसला जाणार, घरी जाणार। अजून तक्रार दाखल केलेली नाही? नाही, मी आता इथून मधून आलेलो राहणार। हा, त्याच्यामुळे तक्रार कोडले, मला जायलाच हे नाही ना माझे। तुम्ही आता तक्रार कुठे दाखल करणार आहात? आज कसं आहे तर पहिली ती गाडीच बीड पोलीस आपल्या केज पोलीस स्टेशन मधून निघालेली मी पाहिलेली सकाळी 5 वाजता। तर केज पोलीस स्टेशनला तक्रार करून त्याचा उपयोग काय? मी बीडला एसपी ऑफिसला तक्रार करणार। केजचे पोलीसच तुम्हाला धरून नाही आले, पोलीसच मॅनेज झालेले होते। हा, पोलीस नव्हते पण पोलीस स्टेशन मधून गाडी आलेली ना, त्याच्यामुळे पोलीस गाडी कोणाची समजायचं आपण। जर गाडी पोलीस स्टेशन मधून सीसीटीव्हीतून येते आणि त्याच गाडीतून आपल्याला उचलून जर नेत असतील तर आपण काय समजायचं? पोलीस मॅनेज यंत्रणा मॅनेज का तर डिपार्टमेंट मॅनेज असल्याशिवाय ह्या गोष्टी होत नाहीत। पण आता हा सगळा प्रकारच बोगस असल्याचं पोलीस तपासात उघड झाले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंगळे तांदळे हे दोघंही एकाच तालुक्यातील आहेत। दोघं मिळून मसाल्याचा व्यवसाय करतात। त्यातीलच पैशांवरून या दोघांमध्ये वाद झाले। त्यानंतर इंगळेंनी हा सगळा बनाव रचला। इंगळे ज्या ठिकाणाहून बाहेर पडले त्याच ठिकाणी एका व्यक्तीनं त्यांना पाहिलं। पांढरे कपडे घालून ते समोर गेले, त्यावेळी त्यांच्या पायात काहीही नव्हतं। शेतातून ते जात होते असा जबाब एका प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिलाय। शिवाय आमच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली, त्यात ग्रिल असलेल्या खिडकी आहेत, तिथून बाहेर पडता येत नाही। तसंच प्रत्यक्षदर्शींनीही इंगळेंना पाहिले। कार चालकाचाही जबाब घेण्यात आलाय। जबाब, पाहणी आणि इतर मुद्द्यांवरून हे सगळं संशयास्पद आहे असं बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी सांगितलंय। आता यात समरी करून न्यायालयात हे पाठवलं जाणार आहे आणि त्यांच्या आदेशानुसारच खोटी फिर्याद दिली म्हणून गुन्हा दाखलची प्रक्रिया सुद्धा केली जाईल असंही पांडकर यांनी स्पष्ट केलंय।
तर माजी सरपंचानं आपण डांबून ठेवलं नसून याच उपसरपंचानं आपल्याला मारहाण केल्याची फिर्याद दिली आहे. आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.